लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी तालुक्यातील एकूण 5 प्रमुख जिल्हा मार्गांना म्हणजेच पडळकरवाडी, जांभुळणी, कामत, नांगरेमळा, आटपाडी प्रतिजिल्हा मार्ग 168 रस्ता, प्रतिजिल्हा मार्ग 50 पासून मासाळवाडी, बनपुरी, बाळेवाडी, गोमेवाडी ते रामा 151 रस्त्यास मिळणारा रस्ता प्रतिजिल्हा मार्ग 169, रामा 151 पासून कवठुळी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, खांजोडवाडी या 5 वाडी, माडगुळे प्रतिजिल्हा मार्ग 170, प्रतिजिल्हा मार्ग 25, खरसुंडी, बाळेवाडी, करगणी, शेटफळे, चिंद्यापीर प्रतिजिल्हा मार्ग 171 रस्ता, शुक्राचार्य, हिवतड, गोमेवाडी, अर्जुनवाडी, खरसुंडी रस्ता प्रतिजिल्हा मार्ग 172 या 5 रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नतीची मान्यता मिळाली। या निर्णयामुळे तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबूतीकरण, रुंदीकरण आणि वाहतूक सुविधांना गती मिळणार आहे। या संदर्भात अनिल भाऊंच्या मागणीसह आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांनी राज्य शासन, संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करून हा महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करून घेतलाय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होईल, ग्रामीण भागातील लोकांना शहराशी सहज संपर्क साधता येईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील। या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल तालुक्यातील ग्रामस्थांनी महायुती शासनाचे आणि आमदार सुहास बाबर यांचे मनपूर्वक आभार मानले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात रस्ता हस्तांतरित झाल्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची नियमित देखभाल, डांबरीकरण आणि दर्जेदार दुरुस्ती होणारे। राज्य शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला अधिक निधी उपलब्ध होत असल्याने विकास कामे वेळेत पूर्ण होतील। तांत्रिक मानांकनानुसार कामे झाल्याने रस्त्यांचा दर्जा वाढेल, टिकाऊपणा सुधारेल। यामुळे माल वाहतूक, प्रवासी वाहतूक आणि आपत्कालीन सेवा सुलभ होतील। तसेच उद्योग, शेतीमाल वाहतूक, शिक्षण व आरोग्य सुविधा यांना गती मिळून स्थानिक विकासाला चालना मिळेल। तसेच येत्या काही दिवसात आटपाडी तालुक्याला 3 राज्य महामार्ग मिळणार आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।